नमस्कार. 23 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. यावल नगरपालिकेची शेवटची सभा आज गुरुवारी संपन्न. कार्योत्तर मंजुरीचे 2 विषय केले नामंजूर. किनगाव येथे प्रेमभंग झाल्याचे कारण पुढे करीत 27 वर्षे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. नोंदी लावण्याकरिता पैशांची मागणी. यावलला अव्वल कारकून विरुद्ध तक्रार. यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावरील खळकाई नदीच्या पुलावरील खड्डे दुरुस्तीला सुरुवात. यावल तहसीलदारांना निवेदन देत कर्नाटक राज्यात महापुरुषाच्या पुतळ्याच्या विटंबनेचा केला निषेध. भालोद महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा. नायगाव येथील विद्यालयात तंबाखूमुक्त शाळा उपक्रम चित्र रेखाटून जनजागृती. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात 18 महाराष्ट्र बटालियन NCC जळगाव अंतर्गत 7 दिवसीय प्रशिक्षण शिबिर. फैजपूर येथील विद्यानगरमध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा व बाल संसार केंद्रात खासदार रक्षाताई खडसे यांनी दिली धावती भेट. तर फैजपूरच्या माहेरवासिनी माधुरीताई महेंद्र चौधरी यांच्या लेवागण बोलीतील शब्द व गुढी या 2 कवितांची इंग्रजी भाषांतरांकरिता निवड. डेनिम शोरूम. ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये. दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000च्या खरेदीवर टी-शर्ट अगदी मोफत, फ्री फ्री फ्री. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी-शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. आज गुरुवारी येथील नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी 12 वाजता घेण्यात आली. ही सभा या कार्यकारिणीतली शेवटची सभा असून येत्या 25 तारखेला नगर परिषद बरखास्त होत आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी होते. तर सभेच्या सुरुवातीला हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले सैन्य दलातील प्रमुख व सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली व सभेच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली. या सभेमध्ये विविध 48 विषय चर्चेला होते, त्यापैकी 2 विषय नामंजूर करण्यात आले. या सभेमध्ये विविध विषयावर गटनेता अतुल पाटील, गटनेता राकेश कोलते, नगरसेवक प्राध्यापक मुकेश येवले, शेख असलम, समीर मोमीन, मनोहर सोनवणे, रुक्माबाई भालेराव, रेखा चौधरी, शीला सोनवणे, देवयानी महाजन, कल्पना वाणी, पौर्णिमा फालक, सईदाबी शेख, शमशाद बेगम, रजियाबी गुलाम रसूलसह नगरसेवक उपस्थित होते. सभेचे कामकाज कक्ष अधीक्षक राजेंद्र देवरे, स्थापत्य अभियंता योगेश मदने, SS शेख, शिवानंद कानडे आदींनी पाहिले. ही सभा मावळत्या कार्यकारी मंडळाची शेवटची सभा होती व 25 डिसेंबर रोजी सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ संपत आहे. या शेवटच्या सभेमध्ये विविध विकास कामांमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते 5 ठिकाणी, पेव्हर ब्लॉक 5 ठिकाणी, डांबरी रोड 1 ठिकाणी, 4 ठिकाणी वाढीव बगीचा काम, 2 ठिकाणी बगीचा वॉल कंपाऊंड, रंगकाम, पाईपलाईन आदी कामांना मंजुरी देण्यात आली आहे. नगरपालिका ही 1965च्या अधिनियमाने चालते. सर्वसाधारण सभा जर करायची असेल, विशेष सभा करायची असेल, अतितात्पुरती सभा करायची असेल, तर सर्वसाधारण सभेमध्ये पहिला विषय आला पाहिजे मागील सभेची पुस्तकातून काय. परंतु आजचा जो विषय तो याच्यात नाही. आजचा विषय फक्त विशेष सभेमध्ये घेत आहे आणि मग तुम्ही जर आता विशेष सभेचं प्रोसिजर जर वाचणार नाही तर ते काय कसं होईल.
पण तुम्ही जोपर्यंत मागचं सगळं प्रोसिडिंग काय करत नाही तोपर्यंत त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन होत नाही असा अधिनियम सांगतो. मग हा अजेंडा करत असताना आमच्या नगराध्यक्ष नवीन होते, मग प्रशासनाचे प्रमुख मुख्य अधिकारी आहे, आपल्या कार्यालयाचे शिक्षक आहे किंवा जे जे लोक नगराध्यक्षांना सल्ला देण्याचं काम या ठिकाणी करतात. इतक्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये नगरपालिकेचा अजेंडा पहिल्यांदा असा चुकीचा काढलेला आहे. खरं म्हणजे नगराध्यक्षाचा आपल्या गटाचे आजची सभा जर अध्यक्ष घेतलं देखील स्वरूपामध्ये आज सभेचा अजेंडा बेकायदेशीर असल्यामुळे ही सभा रद्दबातल करता येईल. परंतु शेवटची सभा आहे, कार्यकाळ कमी आहे, मोठी सभा झाली पाहिजे. परंतु मी सभागृहाच्या निदर्शनाला आणू इच्छितो त्याचा प्रशासनाचा नगराध्यक्षाचे चूक नाही, ते नवीन असल्यामुळे त्यांना इथं माहीत नव्हतं, काही गडबडीत अजेंडा काढला गेला. परंतु कुठल्याही विशेष सभा असो की सर्वसाधारण सभा असो त्याच्यामध्ये मागील सभेची किती वृत्त वाचून काय हा विषय पहिला आलाच पाहिजे. हा प्रोटोकॉल आणि सभा नियम कामकाज 1966 मध्ये अंतर्भूत आहे. त्या अजेंडा कसा काढला पाहिजे, अजेंडा बेकायदेशीर काढला. आता याच्यामध्ये मागील सभेची किती वृत्त तुम्ही कधी काम करणार आहे? मागची जी सभा 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी झाली तिथं इतर वृत्त जर काय होणार नाही तर तिथं इम्प्लिमेंटेशन होईल का, हा मुद्दा आहे. म्हणून पुन्हा आता येणारी जी मिटिंग आहे पुढची भविष्याची नवीन पंचवार्षिकमध्ये येईल तिच्यामध्ये आजच्या सभेचं इतिवृत्त वाचणं आणि मागील सभा 2 महिन्यापूर्वी ती दिनांक टाकून ती वाचणं हा विषय घ्यावा अशी माझी विनंती. शालेय विद्यालय नगरपालिकेची आहे, आमच्या नगरपालिकेच्या शालेय समितीला बोलवलं का, आमच्या शिक्षण समितीच्या सभापतीला बोलवलं का, आमच्या सदस्यांना बोलवलं का तिथे वाटप करायला? मग काय अर्थ आहे त्याला? फक्त सभागृहाची मंजुरी घ्यायची. उद्या जर कोणी काही केला, कोणी भेटला आम्हाला बसतात तरी आमच्या ठरावाले सदस्यांनी ठराव केलेला आहे बा आम्ही म्हणून त्याच्यामध्ये वर्षाकासाठी आमचा काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. लोकांना दिलं पाहिजे. तुम्ही जर परस्पर प्रशासन जर एवढं अंगावर घेत आहे तर प्रशासनाने आता तो विचार करावा. आम्ही तो विचार आणून करतोय सर्वांमध्ये. मग जर भोजनाच्या सोबत राहा विकास शुल्क कोणत्या कामं घेतल्या आपण आता विकास शुल्कमध्ये किती निधी शिल्लक आहे आणि विकास शुल्कमध्ये पैसा कुठे येतो सभागृहाला समजू दे. विकास शुल्कमध्ये आपण जे बिल्डिंग परमिशन वगैरे घेतो त्याचे जे फी भरतात त्याच्यातून विकास शुल्क विकास शुल्कमध्ये किती निधी शिल्लक आहे, विकास निधीमध्ये किती पैसा शिल्लक आहे, कुठे कुठे तुम्ही त्याचा विनियोग करताय. कारण नगरपालिकेचा फंड आणि विकास शुल्क एकाही सदस्याला माहिती नाही. आजपर्यंत माझा दावा आहे काय सांगू सदस्यांनी फक्त मुख्य अधिकारी त्याला पटलं तरच तो त्या ठिकाणी कामं मंजूर करतो. नगरपालिकेचे लोकप्रतिनिधी हे 3-5 हजार लोकांमधून निवडून येतात. आम्ही ज्यावेळेस ओढून सांगतो की साहेब आम्हाला आमचे कामं करायचे, एखाद्या निधीमध्ये जर ते काम आम्ही देत नसेल तर ते विकास शुल्क आपल्याला करता येतं शेकडासाठी. आपल्याला नगरपालिकेच्या फंडातून करता येतं. नगरपालिकेच्या फंडामध्ये घरपट्टीच्या माध्यमातून अनेक पैसा जमा होतो, विकास शुल्कमध्ये घरबांधकाम परवानगीच्या माध्यमातून पैसा जमा होतो. परंतु एकही विकासाचं काम तिथून शहरात उभं राहिले आतापर्यंत. म्हणजे मुख्य अधिकाऱ्यांना जर पटलं त्याच्यामध्ये काही मर्यादा असला तर मुख्य अधिकाऱ्याने हो म्हटलं तर ते काम होईल, नाही होणार नाही. अंमळनेर नगरपालिका त्याच्या विरोधात राहतो. अंमळनेर नगरपालिकेमध्ये दरवर्षी 4 कोटी रुपयाचे विकास कामं नगरपालिकेच्या फंडातून होतात आणि विकास शुल्क निधी होतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अंमळनेरमध्ये उभा राहिला 50-55 लाखामध्ये. तो नगरपालिकेच्या फंडातून गेला अध्यक्ष आहे. म्हणजे का जिल्हाधिकाऱ्यांच्या फंडातून किंवा शासनाच्या फंडातून गेला तर समिती नेमावी लागते पुतळ्यांसाठी, त्याची परवानगी घ्यावी लागते. त्याच्यात वर्ष 2 वर्ष जातात. नगरपालिकेच्या फंडातून केलं तर नगरपालिकेच्या सभेचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांची युनिव्हर्सिटी घेतली की आपण त्या ठिकाणी पुतळा बांधू शकतो. एवढे चांगले कामं आपल्याला नगरपालिका करते आणि या ठिकाणी तुम्ही हे कामं घेताय आपल्या कामांना विरोध नाही. सभागृहाला फक्त माहिती द्या, हा विषय मंजूर करा. सभागृहाला माहिती करा की किती वर्ष शिल्लक आहे. बदलणार आहे का कसा हा तो विषय नगरपालिकेत झाला किमान वेतनचा विषय झाला नावामध्ये एक पण होणार मी माझे 4 हा विषय आठवड्याचा विषय घेऊ नका. यावल शहरांच्या महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. आता जळगाव भुसावळला सोन्या चांदीचे दागिने घ्यायला जायची गरज नाही. आता आपल्या यावल शहरातच आपल्या सर्वांच्या सेवेत राज ज्वेलर्स. येथे सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने व त्यावर सर्वात कमी मजुरी, सर्व प्रकारचे सर्टिफाईड राशीरत्न खडे, चांदीचे ताट, ग्लास या ठिकाणी मिळतील. सर्वात शुद्ध सोने चांदीचे हॉलमार्क असलेले दागिने या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच
महिला दिन, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी या सणाच्या दिवशी सोने खरेदीवर आकर्षक भेट. मग आता वाट कसली पाहता, चला तर आपल्या हक्काच्या या दुकानावर आपण सोने चांदी खरेदी करूया. भेट देऊया राज ज्वेलर्सला. पत्ता अपना बाजार शेजारी, गवत बाजार, यावल. प्रोप्रायटर शुभम वाणी. तालुक्यातील किनगाव येथे एका 27 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली असून प्रेमभंग झाल्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे या तरुणाने भिंतीवर लिहिलेले आढळून आले. मयत तरुणाचं नाव समाधान राजू महाजन असे आहे. किनगाव बुद्रुक तालुका यावल येथील जिल्हा परिषद शाळेजवळ राजू महाजन कुटुंबासह राहतात. बुधवारी ते व त्यांची पत्नी आणि लहान मुलगा व लहान मुलाची पत्नी, त्यांची सून असे सर्व शेतात कामाला गेले होते व घरी अविवाहित मोठा मुलगा समाधान राजू महाजन वय 27 हा एकटा होता. महाजन कुटुंबीय 5:30 वाजता शेतातून घरी परत आले असता त्यांचा मोठा अविवाहित मुलगा समाधान महाजन हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर प्रकार पाहून महाजन कुटुंबीय प्रचंड हादरले व त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार पथकासह दाखल झाले व मयत याचा मृतदेह पंचनामा करून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. आत्महत्येपूर्वी या तरुणाने भिंतीवर प्रेमभंग झाले असून आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले होते. या प्रकरणी यावल पोलिसात मयत तरुणाचा भाऊ योगेश महाजन यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजित शेख, हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. त्याने अशा प्रकारे आत्महत्या केल्याने गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. काय झालं मध्ये आहे का? नाही घेता ते नाही, दादा घेता येईल. म्हणजे आता रात्री तुम्हाला घरी जावं लागेल. आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही धन्यवाद आम्हाला आत्ताच घेऊन जातो, आत्ता करून देतो. बांधून तयार करून ठेवलं आहे. झालं सर्व रेडी आहे. असं नाही की बुवा आमच्याकडे नाव सांगा. पिंटू नाव सांगा. स्पर्धा परीक्षेची चाहूल, माळीच कोचिंग क्लासेस यावल. यशस्वीतेची निरंतर 23 वर्षाची परंपरा. लवकरच बॅचेस सुरू होत आहे. संपूर्ण ग्रामर बॅचेस इयत्ता 5वी ते 7वी साठी व इयत्ता 8वी ते 11वी साठी. तसेच संपूर्ण ग्रामर, रायटिंग स्किल, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, बेसिक स्पोकन. कालावधी 3 महिने. 22 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी दरम्यानच्या बॅचेस नियमित सराव टेस्ट व शेवटच्या टेस्टमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रथम बक्षीस 2222, द्वितीय बक्षीस 1111, तृतीय बक्षीस 555 रुपये सोबत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा. फी आहे 1999 रुपये. माळीसर यावल. ठिकाण वाणी गल्ली, बालसंस्कार शाळेजवळ यावल. येथील तहसील कार्यालयात शेताच्या नोंदी लावण्यासाठी अव्वल कारकूनने पैशाची मागणी केल्याची तक्रार मनवेल येथील शेतकऱ्यांनी केली आहे. ही घटना गुरुवारी घडली असून संबंधित अव्वल कारकून यांनी मात्र ही तक्रार राग आल्याने केल्याचे सांगितले आहे. मनवेल तालुका यावल येथील शेतकरी अनिल श्रावण पाटील यांनी यावल तहसीलदारसह फैजपूर प्रांत अधिकारी, विभागीय आयुक्त व चोपडा आमदार लताताई सोनवणे यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार यावल तहसील कार्यालयात त्यांनी
आपल्या मालकीच्या शेतगट क्रमांक 267, 264 व 276 मध्ये नोंदी लावण्याकरिता अर्ज केला होता. त्याकरिता त्यांनी शासकीय फी 144 रुपये भरली होती. गुरुवारी ते स्वतः कार्यालयात आले व नोंदी कार्यालयातील अव्वल कारकून MM तळवी यांच्याकडे होत्या. तेव्हा त्यांना गटाच्या नोंदी लावण्याची त्यांनी विनंती केली असता नोंदी लावण्यासाठी त्यांनी पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिला असता तुमच्याकडून होईल ते करा असं त्यांनी सांगितलं. अशी तक्रार लेखी स्वरूपात पाटील यांनी केली आहे. मात्र शेतकरी अनिल श्रावण पाटील यांचा आजच गुरुवारी अर्ज आला होता व आपण त्यांची नक्कल प्रमाणित केली होती. ती नक्कल त्यांनी रेकॉर्डमधून शासकीय फी अदा करून घ्यावी. सदरची नक्कल मी तुम्हाला हातात देऊ शकत नाही असे आपण पाटील यांना सांगितले व त्याचा राग आल्याने त्यांनी आपली तक्रार केली व कार्यालयात देखील मोठ्या प्रमाणावर त्यांनी गोंधळ घातला असे अव्वल कारकून MM तळवी यांनी सांगितले आहे. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. शहरातून मार्गस्थ होणाऱ्या राज्यमार्गावर चोपडाकडे जाताना खडकाई नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. या खड्ड्यांची दुरुस्तीची मागणी वाहनधारकांकडून करण्यात आली होती. तेव्हा गुरुवारपासून या सर्व खड्ड्याची दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. शहरातून अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्ग मार्गस्थ होतो. या मार्गावर चोपडाकडे जाताना खडकाई नदीच्या पुलावरून पुढे मार्गस्थ व्हावे लागते. या खडकाई नदीच्या पुलावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. गेल्या वर्षभरापासून या खड्ड्यांच्या दुरुस्ती संदर्भात ओरड होती तर मनसेकडून खड्ड्यांचे श्राद्ध देखील घालण्यात आले होते व आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर तात्पुरती डागडुगी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र पावसाळ्यात पुन्हा खड्डे जैसे थेच झाले होते. तेव्हा या खड्ड्यांची दुरुस्ती व्हावी अशी वाहनधारकांची ओरड लक्षात घेता गुरुवारपासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांच्या वतीने पुलावरील खड्डे दुरुस्तीच्या कामाला शाखा अभियंता AJ निंबाळकर यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आहे. तेव्हा पुलावरील रस्ता दुरुस्त होत असल्याने वाहनधारकांमधून देखील समाधान व्यक्त केले जात आहे. गेले पुढे येथील तहसील कार्यालयात राष्ट्रवादीकडून निवेदन देत कर्नाटकातील बंगळूरमध्ये महापुरुषाच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध करण्यात आला व संबंधित दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. गुरुवारी येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार महेश पवार यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की कर्नाटकातील बंगळूरमध्ये काही विकृत मनोवृत्तीने महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केली. याकडे तेथील सरकार डोळेझाक करते. ही घटना दुर्दैवी आहे. अशा विकृत प्रवृत्तीवर तात्काळ कारवाई आवश्यक आहे. तसे न होता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त विधान करून पुन्हा सामाजिक भावना दुखावल्या आहे. ही घटना निषेधार्थ असून महापुरुषांचा
अशा प्रकारे अपमान करणाऱ्या विकृतांना कठोर शासन व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. सदर निवेदन देतेप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक प्राध्यापक मुकेश येवले, विजय पाटील, युवक तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील, अल्पसंख्याक शहराध्यक्ष करीम मनियार, नगरपालिकेचे गटनेता राकेश कोलते, मागासवर्गीय आघाडीचे सुखदेव बोदोडे, कामराज घारू, गुणवंत नीळ, महिला आघाडी प्रमुख प्रतिभा नीळ, पितांबर महाजन, बापू जासूद, अय्यूब खान, कडू दत्तू पाटील, नरेंद्र पाटील, भगवान बर्डे, निवृत्ती धांडे, अशोक भालेराव, किशोर माळी, नरेंद्र शिंदे, विनोद सोनू पाटील, फारुख मुंशी, भागवत अटवाल, विजय साळी, निलिमा धांडे, आरिफ खान, नंदा गोपाल महाजन, किरण पाटील, मोहसिन खान, गणेश तायडे, युवक शहराध्यक्ष हितेश गजरे, गोपाल काकडे, दीपक पाटील, विलास येवले, तुषार येवले, सविता चौधरी, ममता आमोदकर, निलेश आमोदकर, मगदुल तळवी, सागर शिंदे, गणेश तायडे, लकडूसिंग बारेला, भूषण खैरे, पवन पाटील, विशाल वाणीसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कर्नाटकातील बेंगळूर येथे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जी विटंबना केली त्या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही यावल तहसीलदार यांना निषेधाचे पत्र देऊन आमचा तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे. तरी माझी विनंती आहे की साहेबांना की हे आपल्या शासनापर्यंत आपण पोच करावी. आमचा निषेध व्यक्त करून या संबंधी आम्हाला निवेदन आम्ही देत आहोत. धन्यवाद. भालोद तालुका यावल येथील कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये गणित विभागातर्फे बुधवारी राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना थोर भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जीवन परिचय मांडण्याची संधी देण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अजय कुमार कोल्हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभाग प्रमुख प्राध्यापक काशीनाथ पाटील यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांमधून प्रथम वर्ष विज्ञानची विद्यार्थिनी कुमारी नेहा बर्डे हिने आपल्या मनोगतात गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जीवन परिचय मांडत उपस्थितांचं लक्ष वेधलं. या कार्यक्रमात भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डी बी चौधरी, संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर पी ए सावडे सह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रथम वर्ष विज्ञानचा विद्यार्थी भावेश कोल्हे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापिका मौसमी चौधरी, बाळू चौधरी, तुळशीराम पाटील, पंकज नेते आदींनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय गणित दिवस आज श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस. सन 2012 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राष्ट्रीय गणित दिवस हा श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करावा असे जाहीर केले. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तंजावर येथील एरोड या गावी झाला. त्यांची घराची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांना लोकांचे हिशोब लिहून देणे व कोणाची शिकवणी देणे असे कामे करावी लागत असत. लहानपणापासून श्रीनिवास रामानुजन हे गणितात खूपच हुशार होते. गणिताचे प्रत्येक पेपर ते सुटकीसरशी सोडवत असत व गणिताच्या प्रत्येक पेपरमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवत असत. श्रीनिवास रामानुजन यांना गणित एक गणित अनेक पद्धतीने कसे सोडवायचे याची कला व ज्ञान ही अवगत होते. 2 वर्षातच त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि ते वयाच्या 7व्या वर्षीच हायस्कूलला दाखल झाले. श्रीनिवास रामानुजन यांचे गणित एवढे पक्के होते की जर्नल ऑफ इंडियन मॅथमॅटिकल सोसायटी या जर्नलमध्ये त्यांनी जे संशोधनासाठी शोधखंड पाठवले होते ते तेथील एकही परीक्षक तपासू शकले नाही. त्यामुळे एक परीक्षकाने ते शोधनिबंध तपासण्यासाठी लंडनला पाठवले. प्राध्यापक हार्डी जे त्यांचे प्रमुख मार्गदर्शक होते त्यांनी त्यांना केम्ब्रिज या विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती मिळवून दिली. पुढे केम्ब्रिज या विद्यापीठाकडून त्यांना श्रीनिवास रामानुजन यांना बोलावून घेतले व तेथून त्यांची प्रगती सुरू झाली व त्यांच्या संशोधनाला वेग आला. त्यांचे गणित सोडवण्याची पद्धत अशी होती, पहिली स्टेप, तिसरी स्टेप ते डायरेक्टली 8वी स्टेप व ते त्यांचे कॅल्क्युलेशन हे मनातल्या मनातच करत असत.
तालुक्यातील नायगाव येथील सातपुडा माध्यमिक विद्यालयात तंबाखूमुक्त शाळा उपक्रम राबवण्यात आला. यात मुख्याध्यापक RB सोनवणे यांनी तंबाखूमुक्त शाळेची पेंटिंग स्वतः करून तंबाखूमुळे होणारी जीवितहानी, तंबाखूचे दुष्परिणाम रेखाटून लक्ष वेधले. कॅन्सरसारखा भयानक आजार या संदर्भात देखील त्यांनी जनजागृती केली. या उपक्रमात शिक्षक YM नायदे, BD पाटील, सूर्यवंशी सर, BM पवार, समाधान अटकाळे सह शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये 18 महाराष्ट्र बटालियन NCC जळगाव अंतर्गत 7 दिवसीय प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. या शिबिरात प्रशासकीय अधिकारी 18 महाराष्ट्र बटालियन NCC जळगावचे लेफ्टनंट कर्नल पवनकुमार, सुभेदार जय बहादूर, हवालदार जावेद, हवालदार शैलेंद्र कुमार, महाविद्यालयाचे अधिकारी लेफ्टनंट डॉक्टर राजेंद्र राजपूत आदींची उपस्थिती होती. या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात मुक्ताईनगर येथील 25 व फैजपूर येथील 45 कॅन्डिडेट सहभागी असून 7 दिवस त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्यामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार श्रीदादा चौधरी सह सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर PR चौधरी सह सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, नितीन सपकाळे, शेखर महाजन, चेतन इंगळे, नारायण जोगी, सिद्धार्थ तायडे, राजेंद्र ठाकूर आदी परिश्रम घेत आहे. अच्छी है आपकी, नॉलेज बढ़िया है और लैंग्वेज थोड़ी सी नहीं आती हो तो क्या होता है, कॉन्फिडेंस थक से नीचे आ जाता है, डाउन हो जाता है. तो मैं आपको सिर्फ यहाँ पुश करने आया हूँ कि थोड़ी सी स्टडीज अच्छी करनी है और इंग्लिश थोड़ी सी ठीक करनी है. कैसे इंग्लिश ठीक होगी? पढ़ने से, बोलने से. सिंपल इंग्लिश यार, नॉर्मल इंग्लिश जैसे हम सब बोलते हैं. हम लोग कोई बहुत हैवी. फैजपूर येथील विद्यानगरमध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा व बाल संस्कार केंद्रात नुकतेच खासदार रक्षाताई खडसे यांनी धावती भेट दिली व या ठिकाणी त्यांनी महाराजांसमोर नतमस्तक होत निरोगी भारत, बलशाही भारत, सुजलाम सुफलाम भारत होऊ द्या असे साकडे घातले. याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे यांनी अस्मिता वाहिनीच्या विभागाला भेट देऊन अस्मिता वाहिनीच्या प्रतिनिधींकडून माहिती जाणून घेत केंद्र प्रमुख प्रकाश तळेले व सेवेकरी महिला पुरुषांशी संवाद साधला. स्वामी समर्थ सेवा संस्कार जास्तीत जास्त याचा प्रचार जनसामान्यापर्यंत होऊ द्या असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदचे माजी सदस्य भरतभाऊ महाजन, भाजपा सरचिटणीस संजयभाऊ सराफ, नरेंद्र गुजराती, शशिकांत पाटील, प्रमोद बोरोले, सौभाग्यवती मृणालिनी राणे, तनुजा सराफ, लता हिरे, सुरेखा टोके, भारती पाटील, रजनी तळेले, वंदना गुजराती, छाया गलवाडे, सौभाग्यवती झोपे सह आदींची उपस्थिती होती. तरी 1400 ते 1,500 लोक आहेत. 1,500 लोक फैजपूरच्या माहेरवाशिनी माधुरीताई महेंद्र चौधरी यांच्या लेवा गणबोलीतील शब्द व गुढी या 2 कवितांची इंग्रजी भाषांतरांसाठी निवड झाली आहे. एशियन पोएट्रीतर्फे आशियातील 48 देशातून विविध कवीकडून कविता मागवण्यात आल्या आहे. त्यांचे इंग्रजी भाषांतर करून 48 देशात ब्रॉडकास्टिंग होईल. तसेच या कविता व रूपांतरित कविता पुस्तक रूपाने येणार आहेत. एशियन पोएट्री फेस 1 करिता महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून मराठी आणि कोकणी भाषेतील 50 कवींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये फैजपूरच्या माहेरवाशिनी अर्थात मूळ पाडळसा येथील रहिवासी माधुरीताई महेंद्र चौधरी यांच्या लेवा गणबोलीतील शब्द व गुढी या 2 कवितांची निवड झाली आहे. त्या औरंगाबाद येथील डॉक्टर महेंद्र पाटील यांच्या पत्नी असून फैजपूर येथील सेवानिवृत्त शिक्षक भास्कर सकाराम वागुर्दे यांच्या कन्या आहेत व प्राचार्य RB वागुर्दे जळगाव व प्राध्यापक डॉक्टर किशोर वागुर्दे पुणे यांच्या भगिनी आहेत. तेव्हा त्यांच्या 2 कविता भाषांतरांसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.